जावई बापू, ऐका ना माझं, भलतं साहस करायला नका जाऊ. हा गावातला गुंड आहे. आपण कितीही ठरवलं ना, याच्या पातळीवर नाही उतरू शकत. हो, त्याची गरज पण नाही. पण आता जर मी या माणसाशी लढलो नाही ना, तर आयुष्यभर तुम्हाला वाटेल ते बोलत राहील आणि ते मला सहन होणार नाही. आज याच्याच गावात याच्याच लोकांसमोर याचं तोंड कायमचं बंद करणार आहे मी. सर, पण तुम्हाला वाटते तितकं सोपं नाहीये हे. ही स्पर्धा वगैरे ना रोजची आहे त्यांच्यासाठी. ते निपुण आहे यात म्हणून त्यांनी मुद्दाम चॅलेंज दिलंय तुम्हाला. सर, तुम्ही यात नवीन आहात, कसा निभाव लागणार आहे तुमचा? नाही ना, हे सगळं नवीन आहे माझ्यासाठी. पण काही काही स्पर्धा ना सई फक्त शारीरिक ताकदीनेच नाही जिंकता येत. कधी कधी मनात फक्त हिंमत असावी लागते आणि मग सगळं पॉसिबल होऊन जातं. देवांश, खरं तर ना हे सगळं करायची आपल्याला काहीच गरज नाहीये. मला कळत नाही का करतोय आपण हे सगळं. खरं तर ना हे सगळं या सईमुळे होत आहे. हिने जर का हे सगळं एक मिनिट आई, सईंना का दोष देतेस तू? अगं मी सगळ्यांसमोर स्वतः या चॅलेंजला अग्री झालोय ना. मी स्वतः मान्य केलंय. इनफॅक्ट सई तर नाहीच म्हणत होत्या. मी थांबवायचा पण प्रयत्न केलाच मला, पण मी ऐकलं नाही त्यांचं. त्याच्यामुळे प्लीज त्यांना नको ना काही बोलूस. आणि या माणसाने जर माझा इन्सल्ट केला असता ना, तर कदाचित या सगळ्या फंद्यात पडलो पण नसतो. पण याने माझ्या माणसांचा इन्सल्ट केलाय. त्यामुळे या माणसाला तर मी चित केल्याशिवाय राहणारच. सई, आय प्रॉमिस यू हा व्यक्ती इथून पुढे तुमचा आणि आईचा कधीच इन्सल्ट करणार नाही. टेक केअर आणि विजयी भव. आई